नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वाहुळे तुमचे वीरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण इथे घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान। 15 मिनिटात 25 प्रश्न जे तुमच्या पेपर अनुसार आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असे काढलेले आहेत आणि ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे पडतील। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचे नाही आहे, कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। तर आजचा आपला सराव पेपर आहे तिसरा। तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नासोबत। खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे? तर ऑप्शन बघा, वारली, चर्मकार, गोवारी आणि भिल्ल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चर्मकार। प्रश्न क्रमांक दुसरा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 11:22 आहे, म्हणजेच 1122 आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर आहे 1122। तर सर्वात जास्त आहे रत्नागिरी जिल्ह्याचे लिंगोत्तर आणि सर्वात कमी आहे मुंबई शहराचे लिंग गुणोत्तर। तर ते किती आहे? 832। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईतील रिकामी जागा येथे MK गांधी यांनी भाषण दिले आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली। तर ऑप्शन बघा, गोवालिया टँक मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदान। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवालिया टँक मैदान। आणि या मैदानाला आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून सुद्धा ओळखले जाते। येथे महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचे भाषण केले होते। प्रश्न क्रमांक 4, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थेचे मूल्यांकन 2021 पर्यंत महाराष्ट्रात प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सरकारी डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या किती आहे? तर पर्याय बघा, 168, 138, 158 आणि 148। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 148। 1 लाख लोकसंख्येमागे 148 सरकारी डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातुकाचे साठे रिकामी जागा जिल्ह्यात आहे? पर्याय बघा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बॉक्साईट धातुकाचे साठे जास्त आढळून येतात। तर इतर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी देखील आपल्याला काय बॉक्साईट सापडून मिळते। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय बघा, पैनगंगा नदी, मांजरा नदी, मुशी नदी, इंद्रावती नदी। तर यात पण ऑप्शन दिलेले आहेत खाली। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B, D आणि A, म्हणजेच मांजरा नदी, इंद्रावती नदी आणि पैनगंगा नदी। तर चला मित्रांनो, आपण थोडी गोदावरी नदीची माहिती घेऊया। गोदावरी नदी हिचा उगम ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये झालेला आहे। याची एकूण लांबी किती आहे? 1465 किलोमीटर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामधील लांबी आहे 668 किलोमीटर। गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात। ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे
आणि महाराष्ट्रामध्ये 49% क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे। तर हिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? पैनगंगा, मांजरा, इंद्रावती, प्राणहिता आणि पूर्वा। प्रश्न क्रमांक 7, 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने किती नवीन संवर्धन प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य मंजूर केले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 नवे संवर्धन प्रकल्प आणि 3 वन्यजीव अभयारण्य मंजूर केले आहेत। प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता। नेक्स्ट, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ रिकामी जागापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी लागू आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7.5 लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच कुटुंबासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ आहे। आणि ही योजना 13 फेब्रुवारी 2014 ला सुरू झाली। तेव्हाच बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना सुद्धा 2014 पासूनच लागू झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय बघा 1875, 1888, 1867, 1873। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। नेक्स्ट क्वेश्चन, 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट यांना प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला होता पुणे शहरामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे? पर्याय बघा 9, 7, 8 आणि 6। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9। तर बघा मित्रांनो, लोकसंख्येची घनता ही 365 पेक्षा अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येते? तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 366 एवढी लोकसंख्येची घनता आपल्याला आढळून येते। नेक्स्ट क्वेश्चन, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिदर सुलतानशाही ही दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही होती। नेक्स्ट क्वेश्चन, स्लिम ही चंद्रयान मोहीम कोणत्या देशाची आहे? पर्याय बघा भारत, जर्मनी, रशिया आणि जपान। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जपान। नेक्स्ट क्वेश्चन, ज्या आपत्तीसाठी राज्याची मदत आणि सहभाग आवश्यक आहे, संसाधनाच्या व्यवस्थापनासाठी त्याच्या संसाधनाचे एकत्रीकरण आवश्यक आहे, अशी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्ट करते? L2 पातळी, L3 पातळी, L1 पातळी, L0 पातळी। तर याचं योग्य उत्तर आहे L2 पातळी। क्वेश्चन नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी
देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशाखापट्टणम। या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणी सामान्य जनतेचा नोबेलमॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन केले आहे? ऑप्शन बघा, हेमलता नेसरी, आरती अंकलीकर, रश्मी करंदीकर, नमिता गोखले। याचं योग्य उत्तर आहे हेमलता नेसरी। नेक्स्ट क्वेश्चन, स्वयं योजना कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केली आहे? कोणती योजना? स्वयं। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा। कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने घेतली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 C-20। भारत जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 85। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचा पासपोर्ट हेल्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार सर्वात शक्तिशाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट क्वेश्चन, लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारणे। या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 23, G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्राझील। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इनसॅट 3DS। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एस्टोनिया। तर मित्रांनो, तुम्हाला आजचं आपलं हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या वीरा करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तर तुम्हाला या क्वेश्चनची पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। जय हिंद।